संपूर्ण देशामध्ये मतांच्या चोरीवरून राहुल गांधींचं जे आंदोलन सुरू आहे, या आंदोलनामध्ये अण्णा हजारे यांनी सुद्धा सहभागी व्हावं, पाठिंबा द्यावा, यासाठी जळगावचे सामाजिक कार्यकर्ते जे आहेत यांनी राळेगण सिद्धी येथे जाऊन अण्णा हजारेंची भेट घेतली। आपल्यासोबत स्वतः जळगावचे सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील आहेत। काय सांगणार तुम्ही अण्णा हजारेंची भेट घेतली, नेमकं या आंदोलनामध्ये अण्णा हजारेंनी सहभागी व्हावं असं तुम्हाला काय वाटलं? हां, त्याचं कारण असं आहे की मागे ज्या वेळेला भ्रष्टाचार जास्त झाला होता त्यावेळेला अण्णा हजारेंनी लोकपाल विधेयकासाठी आंदोलन केलं होतं 11 ते 13 पर्यंत, आणि त्या लोकपाल विधेयकाच्या आंदोलन जे मोठं झालं रामलीला मैदानावर संपूर्ण भारत देशातील लोकांनी आणि जे काही येणारे लोक असतील भारतात त्यांनी सपोर्ट केला होता। तर आम्ही अण्णांचा आभार मानतो, मी पण त्यामध्ये सामील होतो। तर मला असं वाटतं अण्णा जर म्हणता की मी लोकशाही वाचवण्यासाठी आंदोलन करतो, भ्रष्टाचाराचा विरोध करण्यासाठी आंदोलन करतो, तर आता मी लोकशाही वाचवण्याची खूप गरज आहे। त्याचं कारण आमची लोकशाही जी मुळामध्ये मतांवर अवलंबून आहे, रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी, म्हणजे मतांनी खासदार निवडतो आणि खासदार PM निवडतात। जर समजा मतांची यादी चुकीची असेल, मतदारच बोगस असेल तर खासदार बोगस होईल, खासदार बोगस असतील तर PM बोगस होईल। आणि म्हणून जे काही राहुल गांधींनी शोधून काढलेलं आहे की मतांमध्ये जी हेराफेरी झालेली आहे, की त्यांनी 4-5 मुद्दे खूप अगदी ठळकपणे मांडलेले आहेत इलेक्शन कमिशनर पुढे, ज्ञानेश कुमार पुढे, की तुम्ही एका माणसाला 50 मुलं दाखवतात, कसं शक्य? तो म्हणतो मला 2च आहेत। एका 10 बाय 10च्या रूममध्ये तुम्ही 60 लोक दाखवतात जिथं 2 लोक राहू शकतात। जी काही मृत माणसं आहेत त्यांचं नाव मतदार यादीमध्ये, आणि जी काही माणसं जिवंत आहेत त्यांचं नाव कट केलं गेलं आहे, ॲब्सोल्युटली रॉंग। आणि जे काही लोकांचे पत्ते तुम्ही 0 दाखवलेले आहे, चूक आहे। 0 दाखवणं म्हणजे काय? तो काय आकाशात राहतो का मंगळावर ग्रहावर? पाटील साहेब, सगळ्यात आधी म्हणजे तुम्ही पहिले असे व्यक्ती आहेत की अण्णा हजारेंचा हा मुद्दा तुम्ही लक्षात आणून दिला, आणि तुमचा जो व्हिडिओ आहे तो प्रचंड या ठिकाणी व्हायरल झालेला आहे। त्याचं कारण असं आहे, मी रेल्वे स्टेशन मास्टर नोकरी करत असताना जेव्हा अण्णांचं या आंदोलन सुरू झालं तर मी 2010मध्ये राजीनामा देऊन मी फुल टाईम अण्णांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालो। आणि त्यामुळे जर समजा माझ्या जीवनाचा, माझ्या नोकरीचा मी चांगला भाग त्यासाठी पे केलेला आहे, योगदान दिलं आहे, तर माझाही अधिकार आहे अण्णांना की अण्णा या वेळेला तुम्ही जागृत झालं पाहिजे। आणि म्हणून ती मला खंत होती। आणि त्याचप्रमाणे काही ठिकाणी लोकांनी टॉन्ट केले, काही बॅनर लावले की अण्णा तुम्ही झोपले आहेत का, मग तुम्ही काँग्रेसचं राज्य येईल तेव्हा उठाल का? तर मला वाईट वाटलं, अरे हे चूक आहे। मग चला अण्णांना प्रत्यक्ष विचारून पाहू, आणि जरी हा मुद्दा त्यांच्यापर्यंत पोहोचला नसेल तर आपण त्यांना समजावून देऊ, तो प्रयत्न मी त्यांना केलेला आहे। बरं, अण्णांशी तुमची जेव्हा चर्चा झाली तर चर्चा झाल्यानंतर तुम्ही पहिलेच अशी व्यक्ती होती की त्यांच्यापर्यंत हा मुद्दा पोहोचला। अण्णांना तोपर्यंत माहीत नव्हतं की नेमकं काय चाललेलं आहे, अशा पद्धतीचं आंदोलन सुरू आहे। तर अण्णांनी नेमकं काय चर्चा झाली तुमची, त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? इनफॅक्टमध्ये मी अण्णांना जे काही आता मुद्दे मांडले तुमच्यासमोर हे सांगितलं, आणि हे पण सांगितलं जर तुम्ही भाजप आणि RSSवाल्यांना किंवा अरविंद केजरीवाल यांचं ऐकून आंदोलन केलं, मला चांगलं वाटलं, तर आता त्यांच्यापेक्षा जास्त सुंदर मुद्दा राहुल गांधींनी काढला की तुम्ही राहुल गांधींच्या याला समर्थन दिलं पाहिजे आणि आंदोलनात उतरलं पाहिजे। कारण देश हा फक्त राहुल गांधीच्या बापाचा नाही आहे, हे तुमच्या बापाचा, माझ्या बापाचा, सगळ्यांचा आहे। तुमची जबाबदारी, ही जबाबदारी जाणीव करून देण्यासाठी मी मुद्दाम अण्णांकडे गेलो होतो, आणि मी अधिकार जतवला, अण्णा आम्ही तुम्हाला गुरु मानतो, आता आज शिष्य म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही आता झोपेतून जागे व्हा आणि या आंदोलनात उतरा। अण्णांना मला असं वाटतं या गोष्टीची माहिती असावी किंवा नसावी ते काही अण्णांनी प्रकट केलं नाही, तरी पण मी असं म्हणतो की अण्णांच्या अवतीभोवती जे लोक जे आहेत ते लोक आमच्याशी मोकळं बोलू देत नाही। म्हणून मला असा संशय येतो की अण्णांची मुस्कटदाबी झाली आहे। अण्णांनी काय सांगितलं? अण्णा काहीच बोलले नाही, बघू पाहू बघू पाहू। इनफॅक्ट मला असं वाटतं की अण्णा काय असं अशिक्षित माणूस नाही की अण्णांना कळलं नसेल, पण अण्णा मला त्यावेळेला असं वाटतं जो माणूस सरकारच्या विरोधात बोलतो, जो माणूस जसं धनखड साहेब माजी उपराष्ट्रपती, जसे तुमचे ते मलिक साहेब होते सत्यपाल मलिक, किंवा आता अण्णा हजारे, जो बोलतो त्याला कदाचित नजरकैद केलं जात असावं, आणि हा माणूस या समाजाच्या, या जनतेच्या संपर्कात येऊ नये असा त्यांचा प्रयत्न असतो। अण्णांनी तुम्हाला बघू करू सांगितलं, त्याच्यानंतर आता तुमचं काय, कसं वाटलं तुम्हाला? हां, आता हे बघा, माझं काम होतं पहिल्याने आमचं समाजसेवक ज्येष्ठ समाजांना जागृत करणं, उठवणं, चेजअप करणं, आवाहन करणं, विनंती करणं। आता जर समजा त्यांनी त्यांचं पालन केलं नाही म्हणून काय मी अण्णांच्या भरोशाने ते सोडून देणार नाही। आम्ही आमच्या परीने जेवढं काही आम्हाला समजेल आता आम्ही आंदोलन उभं करू। आजची परिस्थिती अशी आहे की मी 2011मध्ये काँग्रेसला विरोध केला होता, पण आज परिस्थिती अशी आहे की मला काँग्रेसचं समर्थन द्यावं लागेल। अण्णांना तुम्ही गुरु मानतात, पण मात्र आता अण्णांनी तुम्हाला स्पष्ट होकार पण दिलेला नाही आणि स्पष्ट नकार पण दिलेला नाही। ठीक आहे, तर मी असं समजू शकतो की अण्णांचं वय आता 90 झालं आहे, कदाचित त्यांची शारीरिक अवस्था आणि मानसिक अवस्था अशी नसेल की आंदोलनाचं ते काही नेतृत्व करू शकतील, असं
म्हणून मला असं वाटलं ठीक आहे वाट पाहू, जर त्यांना वाटलं की उर्मी आली ओके, अदरवाईज आम्ही करू. तर हे होते शिवराम पाटील की ज्यांनी राळेगण सिद्धी येथे जाऊन अण्णा हजारेंची भेट घेतली आणि त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यामुळे आता शिवराम पाटील यांची संपूर्ण महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये एक चर्चा रंगलेली आहे. अण्णा हजारेंची त्यांनी भेट घेतली आणि अण्णा हजारेंनी यांनी राहुल गांधी यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, त्यात सहभागी व्हावं यासाठी त्यांनी अण्णांना विनंती केल्याचं सुद्धा आपल्याशी बोलताना सांगितलं. अण्णांनी त्यांना स्पष्ट होकारही दिलेला नाही आणि स्पष्ट नकारही दिलेला नाही. मात्र अण्णा हजारेंची नेमकी पुढची भूमिका काय या संदर्भात पुढचं पाहणं जे असेल ते पुढचा अण्णांचा निर्णय काय होतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.